सोन्याच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आलोय झुकणीच्या शेतात। तुमच्या समोर शेअर करावी अशी झुकणी, हे बघा, ही अशी झुकणी आहे। हिची भाजी पण करता येते आणि याचा सॅलड मध्ये जास्त उपयोग केला जातो, म्हणून आम्ही आज याचं सॅलड आणि भाजी करून बघणार आहे। लवकरच आपल्या चॅनलवरती झुकणीची रेसिपी टाकली जाईल। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ही भाजी ही काकडीच्या वेलासारखी आहे, काकडीसारखी आहे। काकडीचाच एक प्रकार असल्यासारखं वाटतंय। दुधी भोपळा आणि काकडी याचं दोन्हींचं मिक्सिंग असल्यासारखं वाटतंय ही झुकणी। काकडी आणि दुधी भोपळा हे बघा त्याच्यासारखंच दिसतंय। आज आम्ही आलेलो आहोत झुकिनीच्या शेतामध्ये। तर या काकांनी ही शेती केलेली आहे। तर काका, आम्हाला थोडीशी या पिकाची अगोदर माहिती करून द्या। काय हे पीक आहे, तुम्हाला आयडिया कशी आली? हे झुकिनी आहे, येलो झुकिनी। क्लाउस कंपनीच्या बियाणं आपण वापरलं याच्यासाठी। हे एक्झॉटिक फार्मिंग आपण म्हणू शकतो याला। एक्झॉटिक प्रकारामध्ये हे फ्रूट वापरलं जातं। साधारणपणे चायनीज किंवा अमेरिकन किंवा युरोपियन फूडसाठी याचा मॅक्सिमम वापर केला जातो। एक स्टँडर्ड जसं आपण टोमॅटो किंवा इतर फळपिकं करतो त्याच पद्धतीची ही पॅटर्न आहे ॲग्रिकल्चरचा। यापेक्षा विशेष असं काही नाही आहे। फक्त याचं मार्केट म्हणजे काय किंवा मार्केटिंग कसं करायचं याचं थोडंसं आधी अंदाज घेऊन हे क्रॉप पॅटर्न करावा असं मला वाटतं। तुम्हाला याची आयडिया कुठून आली? नाही, असा विषय मी नेटवर जस्ट सर्च करत होतो की नवीन शेती किंवा नवीन प्रयोग काय करायचा, त्या हिशोबाने मी थोडासा अभ्यास करून प्रयत्न केला आहे। तुम्ही याच्या अगोदर कुठे झुकिनीची शेती पाहिली होती का? नाही, अजिबात नाही। खाल्लेली आहे का तुम्ही कधी नाही, झुकिनी? नाही। किती दिवसाचं पीक आहे हे? हे साधारण 3 महिन्याचं पीक असावं। 40-42 दिवसामध्ये ही हार्वेस्टिंगला येते। त्याच्यानंतर 1 महिना किंवा 50 दिवसपर्यंत, 45 दिवसापर्यंत हे आपण हार्वेस्ट करू शकतो। त्यानंतर हा प्लॉट संपतो। ओके, तर याची आता हार्वेस्टिंगला सुरुवात झालेली आहे ना? हो, किती हार्वेस्टिंग झाल्या? आतापर्यंत एकच तोडा झालाय। आपण साधारण पहिला तोडा 200-250 किलोपर्यंत हार्वेस्टिंग केलेलं आहे। ओके, याला खर्च म्हटलं तर औषध वगैरे काय? काही नाही, रेग्युलर जे ब्रँडेड आपण इन्सेक्टिसाइड किंवा फंगिसाइड वापरतो तेच वापरतो आपण। म्हणजे असं नाही ना की एक्झॉटिक आहे तर आपल्या वातावरणात सूट वगैरे होणार नाही, त्याच्यामुळे खर्च जास्त येईल? कंडिशन फार चांगली आहे या सीझन मध्ये, त्यामुळे तुम्ही आता बघताच आहे की चांगल्या प्रकारची ग्रोथ होते त्याच्यात। ओके, तर थंडीचा सीझन बेस्ट आहे का झुकिनीसाठी? हो, थंडीमध्ये चांगलं यील्ड येतं याला। उन्हाळ्यामध्ये यील्डचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे उन्हाळ्यात रेट पण चांगले असतात झुकिनीचे, पण तेवढं यील्ड मिळत नाही आपल्याला, तेवढं गळीत होत नाही त्याचं। ओके, तर आता मार्केटिंगचा कसं काय प्रॉब्लेम मार्केटिंगला? मार्केटिंगचा लोकली खूप प्रॉब्लेम आहे। लोकली ह्याला कोणी ॲक्च्युली डिमांड नसते। इथली लोक हे खात नाहीत, ग्रामीण भागातली। हे शहरामध्ये याची किंवा एक्सपोर्टला याची मागणी असते। आपल्याकडे एक एक्सपोर्टर आणि एक थोडक्यात ऑनलाईन सेल करणारे काही पोर्टल्स आहेत, त्यांच्याकडे आपण हा सप्लाय करतो। ओके, तर याला बाजारामध्ये सर्वसाधारणपणे रेट काय? आत्ता आपल्याला साधारण 75 ते 80 रुपये किलोग्रॅमला भाव मिळत आहे। उन्हाळ्यामध्ये याचा भाव थोडा जास्त असतो असं माझ्या माहितीनुसार मला माहिती। ओके, तर हे वजनावरती जाते आणि जर पीस वरती जायचं म्हटलेल तर? पीसवरती पण जातं। काही ठिकाणी 20 ते 22 रुपये एका नगाला मिळतात आणि किलोग्रॅम मागे म्हटलं तर 80 रुपयापर्यंत मिळतात, 75 ते 80। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसून आलेली आतापर्यंतची सगळ्यात महत्वाची कीड, पेस्ट ज्याला आपण म्हणतो, ती कोणती? नाही, असं काही म्हणता नाही येणार। मी जे काही स्टँडर्ड प्रोसेस आपण अप्लाय करतो दरवेळेस ती प्रॅक्टिस रेग्युलर ठेवल्यामुळे मला आतापर्यंत तरी त्याच्यात काही प्रॉब्लेम्स आलेला नाही। कोणत्याही प्रकारची फळ आली, फळमाशी किंवा इतर असे आजार वगैरे असं काही दिसत नाही मला आता तरी। ओके, हा, सगळीकडे तुम्हाला इथे दिसताच आहे फेरोमेन ट्रॅप लावलेले आहेत फळमाशीसाठी। उत्तम प्रकारे अशी शेती केलेली आहे। मल्चिंग वरती ही झुकिनी लावलेली आहे। ज्यांना कोणा नवीन झुकिनीची शेती करायची असेल तर त्यांनी नक्की काकांना संपर्क करा। मी त्यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतेच आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा। याची रोपे कुठून घ्यायची, शेतीसाठी काय अगोदर पूर्व मशागत, पूर्व तयारी करायची, त्याबद्दल सगळी काही माहिती ते तुम्हाला सांगतील। आणि अजून एक गोष्ट, ज्यांना कोणाला याचं मार्केट माहित असेल त्यांनी सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। कोणाच्या ऑर्डर असेल तर ते पण नक्की कळवा। हे सगळं आधीच आहे।
आणि ही लीफ लेवल खराब पण झालेली आहे. हे इथं सगळं आजार बरा झालेला आहे. हा ही नागाळी मुळात कंट्रोल झालेली आहे. याच्यात काही शिल्लक नाही. नवीन पानं जी आहेत ही तुम्हाला नवीन आणि पूर्ण मोठं झालेलं पान दिसतंय. याच्यामध्ये नागाळीचं प्रमाण जरी सुरुवात होती तरी ते सुद्धा संपलेलं आहे इथे. त्याचे वरण राहिले याच्यामध्ये नागाळी नाही. कंट्रोल कंडिशन आहे. नवीन पानांना तर मुळीच नाही. मग या नागाळीचा काही फळांवरती काहीच परिणाम नाहीये ना? नाही, नागाळीचा फळावर परिणाम नसतो होत. नागाळीमुळे पानं खराब होतात. पानं खराब झाल्यामुळे पूर्ण झाडच खराब होतं आणि मग फळं अर्थातच खराब होतात त्याने. पोषण कमी होतं ना हो. फळाचं. माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे हे झुकिनीची शेती. एक्झॉटिक प्रकारची ही भाजी आहे, फळभाजी ज्याला आपण म्हणू शकतो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिचं पीक घेतलं जातं. तुम्ही बघू शकताय छान अशी फळधारणा झालेली आहे याला. हा पूर्ण प्रकारे वेलवर्गीय सुद्धा नाहीये आणि झुडूप पण नाही. काकडीसारखा किंवा कलिंगडाच्या पानांसारखा हा प्रकार आहे. याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक हिरव्या प्रकारची झुकिनी आणि पिवळ्या रंगाची झुकिनी. तर इथे आपण जी पाहताय ती आहे पिवळ्या रंगाची झुकिनी. नुकतीच चालू झालेली आहे, फक्त हिचा 1 तोडा झालेला आहे. आधुनिक शेती करायला काही एक हरकत नाहीये, फक्त तिच्यामध्ये पूर्णपणे मन लावून तुम्ही शेती केली पाहिजे. छान असं मल्चिंग केलेलं आहे. मल्चिंगवरती ही झुकिनी लावलेली आहे. इथे फेरोमेन ट्रॅप लावलेले आहेत, ज्याने फळमाशी, जिला आपण फ्रूट फ्लाय म्हणतो, ती कंट्रोलमध्ये राहते. ही कुठल्याही प्रकारची केमिकल मेथड नाहीये. निसर्गाला धरून चालणारी ही कीड नियंत्रणाची एक व्यवस्था आहे. फेरोमेन ट्रॅप बोलतात याला. तुम्हाला मी दाखवते, याच्यामध्ये किडे जमा झालेले आहेत. हे पहा, फ्रूट फ्लाय, फळमाशी याच्यामध्ये जमा झालेली आहे. पूर्ण शेतामध्ये 5 लावलेले आहेत ते. फिरव. ओढ बाहेर. याबद्दलचं मार्केट अजून जास्त कोणाला माहीत नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर याचं मार्केट कुठे आहे किंवा काय रेटमध्ये जाती, कोणाची जर मागणी असेल या झुकिनीबाबत, तर नक्की तुम्ही कमेंट करा किंवा तुमचा मोबाईल नंबर शेअर करा. तुमच्यासोबत संपर्क करून याच्याशी चर्चा केली जाईल. आपला शेतकरी नवीन नवीन प्रयोग करतोय, त्याला साथ तर आपण नक्की दिली पाहिजे.